निर्मळ माणूस. सुरुवात हातरुमालापासून करू. हातरुमाल म्हणजे छोटंसं कापडाचं फडकं असतं, मात्र महत्त्वाच्या वेळी त्याचा उपयोग होतो. शिंक, खोकला, सर्दी असेल तर हात तोंड पुसायला, प्रसंगी डोक्यावर घ्यायला अनेक प्रकारे त्याचा वापर करता येतो. तोच नीटनेटका असावा. खराब हातरुमाल असेल तर इतरांना सुद्धा तो चांगला दिसत नाही. हातरुमाल विसरणे हे गबाळपणाचे लक्षण मानतात. पायातील चप्पल कशी असावी हेही महत्त्वाचे आहे. स्लीपर घालून जाणाराचा फार प्रभाव पडत नाही. पायाला साजेशी शोभेल अशी चप्पल असावी, अन्यथा बूट सर्वोत्तम. बूट वापरत असाल तर पायमोजे स्वच्छ असावीत. पायाला घाम येऊन मोजे अतिशय घाण वास मारतात. तो वास अनेक जणांचे डोके उठवतो. तो माणूस कधी एकदा जाईल असे वाटू लागते. पायाची, मोज्यांची व बुटाची स्वच्छता हवी. मोजे बदलून वापरावीत. बुटाला योग्य वेळी पॉलिश करायला हवी. पोशाखाच्या बाबतीत अनेक जणांच्या विभिन्न आवडीनिवडी असतात. ज्या रंगाची कपडे असतील त्या कपड्याच्या रंगावरून व्यक्तीची मानसिकता कळू शकते. चट्ट्यापट्ट्याची, भडक रंगाची चित्रे उत्संकल्पना दाखवतात. रंगावरून मनातील रंगही कळू शकतो. रंग कोणताही असला तरी कपडे वापरावीत. अनेक लोक, विशेषतः मुली, फारच आखूड कपडे वापरतात. थंडीच्या दिवसातही तोकड्या कपड्यात कसे वावरतात हे एक आश्चर्यच आहे. ऊन, वारा, थंडी यापासून संरक्षण व्हावे व लज्जेचे रक्षण व्हावे म्हणून कपडे असतात. पण त्याचे हेतूच विसरले जातात तेव्हा त्याला फॅशन हे नाव दिले जाते. कपडे स्वच्छ असावीत. इस्त्री करून वापरणे अधिक चांगले. इस्त्रीच्या उष्णतेने सर्व प्रकारचे जंतूही मरून जातात. पूर्वी अनेक जणांच्या कपड्यात उवा सापडायच्या. आता इस्त्री आल्यामुळे उवा सापडत नाहीत. उन्हाळ्यात सुती व सैल कपडे वापरावेत. हिवाळ्यात जाड कपडे वापरावेत. यंत्रापाशी काम करणाऱ्यांनी अंगाबरोबर कपडे वापरावेत. अंतर्वस्त्रे, उदाहरणार्थ अंडरपॅन्ट व बनियन रोज बदलून वापरावे. रोजच्या रोज धुवावीत. अर्धी ओली अंडरपॅन्ट घालू नये. त्यामुळे त्वचेवर बुरशी निर्माण होते व त्वचेला खाज सुटते. नंतर काळे डाग पडतात. पुरुषांनी लंगोट वापरणे अधिक चांगले. केसांची निगा ठेवावी. स्त्रियांचे केस लांब असतात, त्याची विशेष काळजीही घेतात. केस विंचरावेत व त्याची वाढ ज्याला त्याला शोभेल एवढीच ठेवावी. पुरुषांनी लांब केस वाढवल्यामुळे केसात घाण जाते. स्त्रियांचेही केस लांब असतात, पण त्या डोक्यावर काहीतरी बांधण्याची काळजी घेतात. शिवाय आंघोळीनंतर केस व्यवस्थित पुसून कोरडे करावेत, नाहीतर सर्दी होऊ शकते. केसांना तेल लावले तर डोकेही शांत राहायला मदत होते व केसही चमकतात. हातापायाची नखे वेळेवर काढावीत, विशेषतः हातांची नखे, कारण जेवताना आपण हाताने जेवतो. नखांमधील घाण पोटात जाते, त्यामुळे अमिबियासारखे आजार होण्याची शक्यता असते. नखे वाढवलेला माणूस दिसायलाही अस्वलासारखा दिसतो. दातांचीही निगा राखावी लागते. दात रोज घासावेत, स्वच्छ धुवून काढावेत. सायंकाळी जेवणानंतर दातात अन्नकण अडकतात. रात्रभर ते कुजतात व ते वास मारतात, त्यामुळे तोंड वास मारते. जेवणानंतर खळखळून चूळ भरून दातातील सर्व अन्नकण काढून टाकावेत. डोळ्यांची नीट काळजी घ्यावी लागते. अति उन्हात उघड्या डोळ्यांनी चालू नये. डोळ्यांवर चांगला गॉगल असावा. अपुऱ्या प्रकाशात वाचन करू नये. जास्त वेळी TV पाहू नये. संगणकावर काम करणाऱ्यांनी अर्ध्या तासाने व तासाने थोडी विश्रांती घेऊन बाहेर जावे. आकाशाकडे, निसर्गाकडे पाहावे. डोळे थंड पाण्याने धुवून काढावेत. संध्याकाळी डोक्याला व पायाला तेल लावून झोपणे डोळ्यांनाही बरे वाटते. रोज सकाळी दवबिंदू तुडवत हिरवळीवरून चालणे डोळ्याला उत्तम असते. उन्हातून अनवाणी चालू नये. सकाळ संध्याकाळ डोळे थंड पाण्याने धुवावेत. पाण्याचे सपके मारावेत किंवा डोळे पाण्यात बुडवून ठेवावेत. त्वचा हे शरीराचे आवरण असते. त्वचेची सारखी झीज होत असते. मिनिटाला 30 ते 40 हजार सेल्स गळून पडत असतात. ज्या घरात माणसं जास्त असतील तिथे अधिक कचरा होतो. हा कचरा माणसांच्या गळून पडलेल्या त्वचेचा असतो. माणसे कचरा कसा करतात हे लक्षात आले असेल. अन्य पद्धतीनेही ते कचरा करीत असतात. त्वचेची झीज होते म्हणून ठीक आहे, नाहीतर साप जसा कात टाकतो तशी माणसालाही वाढीव त्वचेची कात टाकावी लागली असती. त्वचा शरीरातील आतील अवयवांचे संरक्षण करते. ऊन, वारा, पाऊस, थंडी व इतर गोष्टीपासून संरक्षण त्वचेमुळे होते. त्वचा शरीराचे तापमान स्थिर ठेवते. त्वचेला लाखो छिद्रे असतात. तापमान वाढले तर त्यातून घाम बाहेर येतो. माठातील पाणी माठाच्या बाहेर जमून उन्हाळ्यातही माठातील पाणी थंड ठेवण्याचे काम करते. तसेच काम घाम करीत असतो. शिवाय त्यातून तेलकट द्रावही बाहेर येत असतो.
त्यामुळं बाहेरील पाणी छिद्रातून शरीरात उतरत नाही. निसर्गाने त्वचेच्या पोत्यात शरीरातील अवयव व्यवस्थित मांडून ठेवलेले आहेत. त्या त्वचेची काळजी घेणे जरुरीचे आहे. रोज आंघोळ करून त्वचा स्वच्छ धुवावी. चांगल्या दर्जाचा साबण वापरला नाही तर साबणातील केमिकल्स त्वचेवर परिणाम करतात. बेसन पिठानेही त्वचा चांगली धुतली जाते. उन्हाळ्यात शक्यतो 2दा आंघोळ करावी. त्वचेचे अति ऊन व थंडीपासून संरक्षण करावे. नाकाची स्वच्छता करावी. नाक चांगले म्हणजे लांब नव्हे तर स्वच्छ असेल तर अन्नाची चवही व्यवस्थित कळू शकते. नाक घट्ट दाबून कसलंही अन्न खा, तुम्हाला चवच समजणार नाही. चव समजण्यासाठी जिभेप्रमाणेच नाकाचाही उपयोग होतो. नाक चोंदले गेले तर चव कळत नाही. कानाचीही स्वच्छता व काळजी घ्यावी लागते. कानात मळ साचतो तो काढावा लागतो, नाहीतर त्याचा खडा बनतो. कानावर मार बसू देऊ नये, त्याने पडदा फाटतो व आतील द्रव्य बाहेर वाहू लागते. ऐकू येत नाही. झोपेत किडा मुंगी कानात जाऊ नये म्हणून कान बांधून झोपलेले चांगले. शरीराच्या बाह्य स्वच्छतेबरोबरच अंतर्गत स्वच्छताही महत्त्वाची आहे. आतडी कोथळा बाहेर काढून धुता येत नाही, मात्र त्यालाही साफ करण्याचे वेगळे मार्ग आहेत. तुमचे पोट साफ झाले की तेही साफ होतात. आयुर्वेदामध्ये आतील स्वच्छतेचे पंचकर्मात मार्ग दिलेले आहेत. शिवाय हठयोगातही धौती, नेती, बस्ती इत्यादी प्रकारचे मार्ग सांगितलेले आहेत. तसेच प्राणायामानेही नाडीशुद्धी व शरीरशुद्धी होते असे योगशास्त्र सांगते. मनातील मळासारखाच पोटातील मळसुद्धा बराच तापदायक ठरतो. खाल्लेल्या अन्नाचे अपचन व मळ साठून राहणे यानेच आजार होतात, हा नॅचरोपॅथीचा प्रमुख सिद्धांत आहे. अंतर्गत स्वच्छतेमध्ये मनाची स्वच्छताही हवी. अनेक कटू अनुभवांचा व अयोग्य संस्कारांचा मनाच्या तळाशी जो गाळ साचलेला असतो तो सर्व गाळ उपसून काढून बाहेर फेकून द्यावा. मनात जर गाळ असेल तर मनात छोटासा जरी खडा पडला तर तो गाळ बाहेर येतो व मन गढूळ बनते. तो गाळ म्हणजे मनातील मळ असतो. मन स्फटिकासारखे स्वच्छ ठेवावे. कसलाही किंतू बाळगू नये. पूर्वग्रह तर मुळीच ठेवू नयेत. मनातील सर्व मळ निघाला की मन निर्मळ बनते. त्वचेवरील मळ घासून साबण लावून काढता येतो. कानातील मळ निघतो, नाकातील मळ निघतो. विशिष्ट प्रकाराने व औषध सेवनाने पोटातीलही मळ निघतो, काढता येतो. मात्र मनातील मळ ज्याचा त्यानेच काढावा लागतो. जिभेवरचा मळ, दातातला मळ, नाकातला मळ, कानातला मळ, त्वचेवरील मळ, पोटातला मळ व मनातला मळ काढून टाकावा. हा मळ जर व्यवस्थित निघेना की माणसाला मळमळ वाटत राहते. सर्व प्रकारचा मळ निघून गेला की माणूस आंतरबाह्य निर्मळ बनतो. निर्मळ माणसाची जीवनशैली उत्कृष्ट असते. माणसाचं चांगलं बोलणं. माणूस बोलतो कसा यावरून तो कसा आहे हे समजू शकते, म्हणून बोलण्याला फार महत्त्व आहे. शब्द चांगले, कुणाला न दुखावणारे व सकारात्मक वापरावेत. कुणाचे हृदय घायाळ होईल असे शब्द टाळावेत. शब्द हे शस्त्र आहे असं समजून ते जपून वापरावे. शब्द फुलासारखे हळुवार यावेत व सुख देऊन जावेत. भाषा प्रौढ व सुडौल असावी. समोरच्याला ते ऐकावेसे वाटते. त्यात सत्यता व जिव्हाळा, आत्मीयता असावी. ती आतून आलेली असावी. आतून आलेला साधा शब्दही चमत्कार करून जातो. इतरांची योग्य वेळी दाद देऊन योग्य शब्दात स्तुती करावी, पण भाटगिरी करू नये. अंगी विनम्रता असावी. इतरांचे केवळ दोष दाखवत बसू नयेत. गुणांचेही कौतुक मोकळेपणाने करावे. इतरांबद्दल तुच्छता भाव नसावा. कुणाची निंदा करू नये व ऐकूही नये. थट्टा विनोद ज्याला खपेल त्याच्याशीच करावा. विनाकारणाचा अतिप्रसंग ओढवून घेऊ नये. मोठ्या आवाजात बोलू नये. बसताना ताठ बसावे. उभे राहताना ताठ उभे राहावे. खांदे पाडू नयेत. चालतानाही डौलदार चाल असावी. बोलताना किंवा बसल्या बसल्या नको ते अंगविक्षेप करू नयेत. जास्तीत जास्त पायी चालण्याचा प्रयत्न करावा. छोट्या अंतरासाठी वाहनांचा वापर टाळावा. वाहन वापरतानाही वेगावर नियंत्रण असावे. गती इतकी वाढू नये की नंतर अगतिक होण्याची वेळ यावी. आतमध्ये आत्मविश्वास व पुरेसे ज्ञान असेल तर ते चालण्या बोलण्यातूनही व्यक्त होत असते. आत्मविश्वास कधी डळमळीत होऊ देऊ नये. शरीराची भाषा. माणूस तोंडाने काहीही बोलो, पण त्याचे शरीर खरी भाषा बोलत असते. त्याच्या मनामध्ये नेमके काय आहे, काय चाललंय, वृत्ती कोणत्या प्रकारच्याही, व तो खरी बोलतोय का खोटं बोलतोय इत्यादी गोष्टी शरीराच्या भाषेतून व्यक्त होत असतात. आत जर प्रामाणिकपणा व मनमोकळेपणा असेल तर शरीर अभिव्यक्तीतून आपोआप ते प्रकट होते.
वागण्यामध्ये सहजपणा येतो, कृत्रिमता नाहीशी होते. बॉडी लँग्वेजवर आम्ही स्वतंत्र पुस्तक लिहिलं आहे. वाचन आणि मनोरंजन. चांगली पुस्तके वाचावीत. वाचा म्हणजे वाचाल हा मंत्र लक्षात ठेवा. केवळ पेपरशिवाय अनेक गोष्टी वाचण्यासारख्या असतात याचे भान ठेवावे. वाचनाने व्यक्ती प्रगल्भ बनते. त्याशिवाय नित्य कामाव्यतिरिक्त मनाला विरंगुळा म्हणून करमणुकीचे कार्यक्रम पाहावेत, मनोरंजन करावे. त्यासाठी निसर्गात जावे, आवडीच्या ठिकाणी जावे अथवा एखादा कार्यक्रम पाहावा. वाचनाबरोबर अलीकडं अनेक प्रकारच्या ऑडिओ सीडी निघालेल्या आहेत. या ऑडिओ सीडींचं नित्य श्रवण करावं. श्रवणानं फार मोठा फायदा होत असतो. आहारावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. प्रकृती कशी राखायची हे आहार ठरवतो. आपण खाण्यासाठी जगत नसून जगण्यासाठी खावे लागते ही दृष्टी ठेवून आहार ठरवावा. आहार परिमित व सकस असावा. अनेकांनी शाकाहार हा आदर्श आहार म्हणून गौरवलेला आहे. शरीराला अन्नाची गरज लागली की भूक लागते. पाणी आवश्यक असेल तर तहान लागते. शरीराची भाषा समजून घ्यावी. सारखे चरत राहू नये. पचनाची प्रक्रिया बिघडली की अनेक आजारांना निमंत्रण मिळते. शिवाय कोलेस्टेरॉल वाढते ते वेगळेच. अतिवजन, अतिरिक्त चरबी जमा होणे यामुळे आरोग्य धोक्यात येते. आपलंच वजन आपल्याला भारभूत होते. रात्रंदिवस तो बोजा घेऊन वावरावे लागते. व्यायाम. बऱ्याच जणांना बैठे काम करावे लागते. त्यामुळे शरीराची शक्ती हवी तेवढी खर्चच होत नाही. वरून पोटात अन्न ढकलणे सुरूच असते. ती सर्व शक्ती खर्च होण्यासाठी व शरीर सशक्त राहण्यासाठी व्यायाम आवश्यक ठरतो. रोज तास 2 तास भरभर चालणे, पळणे, डोंगर चढून जाणे, जॉगिंग करणे, योगासने करणे, सूर्यनमस्कार घालणे इत्यादी गोष्टी व्यायामात मोडतात. योगासनाने शरीरात लवचिकता येते. विशेषतः पाठीचा कणा लवचिक राहतो. शरीराची जितकी लवचिकता वाढेल तितका शारीरिक तणाव सहन करण्यास ते सक्षम बनते. शरीराला अन्न, पाणी व हवा यांची जशी गरज आहे तसेच कामाची, व्यायामाचीही गरज आहे हे ओळखून व्यायाम करावा. मनशांती. शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्यही उत्तम राखणे स्वास्थ्याच्या दृष्टीने हितावह असते. मनाचे परिणाम शरीरावर होतातच. मनात असलेल्या भीती, चिंता, काळजी, क्रोध, लोभ इत्यादी प्रकारच्या गोष्टी मनाला अस्थिर करतात. शांत मन शक्ती निर्माण करते तर भरकटणारे मन शक्ती खर्च करीत असते. मन स्थिर असावे. त्यासाठी ध्यानाचा सराव करावा. एकाग्र मनात प्रचंड शक्ती निर्माण होत असते. तसेच नेहमी आनंदी वृत्ती ठेवावी. निराशा उत्पन्न करणारे विचार व कल्पना फेकून द्याव्यात. परिमित आहार, व्यायाम व शांत मन असेल तर जीवन चांगले जगता येते. आरोग्य बिघडत नाही. त्याला योग्य जीवनशैली म्हणता येईल. निर्व्यसनी असावी. व्यसनाने माणूस शारीरिक व मानसिकदृष्ट्या गुलाम बनतो. स्वातंत्र्य हिरावून घेणारी कोणतीही गोष्ट वर्ज्य करावी. मद्यप्राशन करू नये. सिगारेटसारखे घातक व्यसन करू नये. गुटखा फारच भयंकर आहे, ज्यामुळे शरीरात बिघाड होईल. शरीर क्रियेमध्ये ढवळाढवळ निर्माण होईल अशी व्यसने करू नयेत. नशा, गुंगे आणणारी व्यसने मेंदूच्या कार्यावर अनिष्ट परिणाम करीत असतात. शरीरावरही अनेक प्रकारचे दुष्परिणाम घडवून आणतात. शिवाय दारूसारख्या व्यसनाने आर्थिक, सामाजिक, नैतिक हानी होते ती वेगळीच. म्हणून व्यसनापासून 4 हात दूर राहावे. चहाचे प्रमाण वाढले की ते सुद्धा व्यसनासारखेच होऊन जाते. चहामुळे भूक मंदावते, झोपेचा प्रश्न निर्माण होतो. अति चहा सेवन टाळावे. मात्र योग्य वेळी योग्य काळी चहा घ्यायला हरकत नाही. उपवास. पचन नियंत्रणाला सुट्टी मिळावी म्हणून उपवास करावा. उपवासाने शरीर हलके हलके वाटते, मनही प्रसन्न राहते. आठवड्यातून किंवा 15वड्यातून किमान एक तरी उपवास अवश्य करावा. उपवासा दिवशी अनेक वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. त्यातून फक्त अन्नामध्ये बदल होतो. फराळाचे पदार्थही पोटासाठी अन्न घटकच असतात. म्हणून जसे निभेल तसे पदार्थ कमीत कमी खावेत. उपवास इतका करू नये की त्यामुळे कुपोषण होईल. सर्वात व्यावसायिक दृष्टिकोन नसावा. लोक आपल्या फायद्याचे काय आहे तेवढेच पाहतात. एखाद्या गोष्टीतून फायदा होत नसेल, त्यापासून काय मिळणार नसेल तर तिकडे पाठ फिरवतात. माणसे जोडताना सर्वत्र ही दृष्टिकोन उपयोगी पडत नाही. समाजाचीही आपण काहीतरी देणे लागतो, त्यासाठी काहीतरी करायला हवे. सामाजिक भान असावे. माणसाच्या बाबतीत यूज अँड थ्रो ही दृष्टी ठेवली तर नंतर माणसे फिरकतही नाहीत. आत्मीयता. वागताना बोलताना आत्मीयता असावी. आत्मीयतेमुळे घनिष्ठ संबंध निर्माण होतात. आत्मीयता जशी माणसाविषयी असावी तशी ती कामाविषयी असावी.
हाती घेतलेले काम आवडीने करावे. कामात आवड निर्माण झाली तर त्या कामातच आनंद निर्माण होतो. कामाची आत्मीयता म्हणजे सेवाभाव व आवड. ईश्वराविषयी आत्मीयता म्हणजे भक्ती. माणसाबद्दल आत्मीयता म्हणजे प्रेम. सामाजिक, शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आध्यात्मिक पातळीवरील आत्मीयता निर्माण व्हावी. आत्मीयतेमध्ये मन उन्नत अवस्थेला पोहोचलेले असते. आत्मीयता वाढवावी लागते. प्रयत्नाने तीही वाढू शकते. सत्य व अहिंसा. सत्य अहिंसेला सर्व धर्मांनी प्राधान्य दिले. सत्य बोलण्यात असावं, आचरणात असावं व विचारामध्येही असावं. महात्मा गांधी प्रथम ईश्वर सत्य आहे असं म्हणत, नंतर ते सत्य हाच ईश्वर आहे असे म्हणू लागले. सत्यामध्ये अनंत ताकद असते. सत्य कुणापुढे झुकत नाही. आपल्या स्वयंभू दीप्तीने ते सतत प्रकाशमान असते. सत्यमेव जयते हेच शाश्वत आहे. सत्याबरोबर अहिंसा असावी. नकारात्मक भावना हिंसेचे वर्तुळ तयार करतात. हिंसेच्या वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो अहंकार. हे वर्तुळ तयार झाले की ते अनेक वर्तुळे तयार करते. त्यामुळे व्यक्तिजीवन व समाजजीवन बिघडून जाते. विध्वंस आणि सर्वनाश हेच हिंसेतून घडून येते. हिंसेतून निर्मिती कशाचीच होत नाही, मात्र फार काही गमवावे लागते. शिवाय हिंसा व्यक्तिगत जीवनातही घातकच ठरते. कसलीच शांतता लाभू देत नाही. भय, अशांती, अशाश्वती, असमाधान आणि विध्वंस हेच हिंसेचे सार आहे. म्हणून शांत जगण्यासाठी व्रती अहिंसक ठेवावी. द्वेष, सूडभावना, प्रतिशोधाची इच्छा, क्रोध, द्वेष, तिरस्कार इत्यादी गोष्टींचा पूर्णपणे त्याग करावा. अभ्यासू व्रती. अभ्यासू व्रती म्हणजे केवळ पुस्तक वाचन नव्हे. पुस्तके तर वाचावीच लागतात, शिवाय निरीक्षण, प्रयोगशीलता, सातत्य आणि मुळापर्यंत जाऊन अभ्यास करणे इत्यादी गोष्टी अभ्यासू व्रतीमध्ये येतात. व्रतीत जर अभ्यासू असेल तर माणूस कुठेही असला, अगदी रस्त्याने चालत असला तरी जाता जाता अनेक गोष्टींचे निरीक्षण करीत व त्यांचे संबंध तपासत जातो. तो जे काम करीत असतो त्यात कौशल्य संपादन करतो. त्यातील सर्व कारणमीमांसा त्याला माहीत असते. त्यामुळे तो कुठे सहसा आडला जात नाही. प्रश्न निर्माण होण्याच्या आधीच त्याचे उत्तर तयार असते. अशी माणसे पाण्याच्या आधीच वळण बांधतात. शेजार धर्म. अनेक जणांना आपले शेजारी आवडत नाहीत. शहरात तर अनेक लोक शेजाऱ्याचे तोंडही पाहण्याची इच्छा बाळगत नाहीत. फ्लॅट संस्कृतीत शेजार धर्म फ्रीजमध्ये गोठून गेलाय. काही शेजारी चांगले असतात तर काही विकृत व खडूस असतात. शेजारी चांगले नसतील तर कारण नसताना त्रास सहन करावा लागतो. अशा शेजाऱ्यांच्या नादी न लागणेच जास्त चांगले. आपणही आपल्या शेजाऱ्याला त्रास देऊ नये, त्याला त्रास होईल असे वागू नये. सध्या तरी काही खेडेगावात शेजार धर्म व्यवस्थित पाहायला मिळतो. शहरात मात्र शेजार अधर्म निर्माण होऊ पाहतोय. वितुष्टाचे परिणाम मन, शरीरावर घडून येतात. म्हणून शक्यतो चांगले संबंध राखावेत. राहण्यासारखे नसतील तर आपण स्वतः शांत जगत जावे. आपणच शांत असू तर जगातली कोणतीच शक्ती आपल्याला अशांत करू शकत नाही. इच्छांना आवर घालणे. पाण्यावरील तरंगाप्रमाणे हजारो इच्छा निर्माण होत असतात. इच्छांच्या मागे धावणाऱ्याची अवस्था फारच दयनीय होती. म्हणूनच महत्त्वाची इच्छा म्हणजेच महत्त्वाकांक्षा कोणती ते ओळखून ती पूर्ण करावी. पण अनेक इच्छांच्या मागे धावणारा काहीच मिळवू शकत नाही. त्या इच्छा मात्र सतत अस्वस्थ करीत असतात. कुत्रं भाकरी तोंडात धरून पाण्यातून जात असतं. पाण्यात भाकरी दिसते. तोंडातील भाकरी सोडून पाण्यातील भाकरी खायला जाते आणि तोंडातील ही भाकरी पाण्यात पडते आणि ती वाहून जाते. अनेक इच्छांचा पाठलाग करणे म्हणजे त्या कुत्र्यासारखे होते. म्हणून मोकाट सुटणाऱ्या इच्छांना आवर घालायला शिकली पाहिजे. सुसंस्कृतपणा व सभ्यता. चांगले संस्कार झालेली व्यक्ती सुसंस्कारित असते, ती सभ्य बनते. सुसंस्कार हा अनमोल दागिना आहे. सुसंस्कारित व्यक्ती चोरी, खून, बलात्कार, अर्वाच्य शिव्या देणे, असभ्य व अश्लाघ्य भाषेत बोलणे, दुसऱ्याची निंदा करणे, दुसऱ्याच्या संपत्तीची हाव धरणे यासारख्या गोष्टी करीत नाही. त्याच्याकडे समजदारपणा, सामंजस्य व योग्य समज असते. अशी व्यक्ती चार चौघात उठून दिसते. त्याचे सर्वांना आकर्षण वाटते. विवेकाची जोपासना. विकार हे प्राकृत असतात, त्याच्यावर विवेकाचा अंकुश असतो. ज्याच्याकडे विवेक नसतो अशा व्यक्तीच्या विकारांचा वारू चौखूर उधळतो. म्हणून विवेकाची नित्य जोपासना करावी लागते. सत्संगत, सुसंस्कार व सत्साहित्य, चांगले विचार व आचार यातून विवेकाची वृद्धी होत असते. क्षमाशीलता. विशाल मनामध्ये क्षमा नांदत असते. संत सांगतात, जिथे दया, क्षमा व शांती असते तेथे देव वास करीत असतो. क्षमाशीलता असेल तर सूडभावना, द्वेष, तिरस्कार
इत्यादी गोष्टी राहत नाहीत. मन प्रसन्न राहते, झाले गेले विसरून जाते, त्याची बोचणी राहत नाही. क्षमाशीलता हा फार मोठा सद्गुण आहे. ज्ञान घेत जगणे, प्रेमातून स्फुरण पावलेलं व ज्ञानानं दिग्दर्शित केलेलं जीवन हे चांगलं जीवन असतं, अशी रसेलनं व्याख्या केली आहे. ज्ञानी जीवन हे सर्वोत्तम जीवन होय. ज्ञान घेण्यासाठी मन टवटवीत, जाणते व स्वीकार करणारे असावे लागते. पूर्वग्रह दूषित मन ज्ञान घेऊ शकत नाही. नित्य नवे काहीतरी शिकावे लागते. ज्ञानाला मर्यादा नाही व अंतही नाही. ते अफाट आहे, अनंत आहे. मानवी जीवन त्या मानाने फारच अपूर्ण आहे. मात्र शितावरून भाताची परीक्षा करतात, या न्यायाने ज्ञान घेत राहावे. मनाची दारे खिडक्या सतत सताड उघड्या ठेवाव्यात. द्वंद्वाची समज असावी. शीत उष्ण, चांगले वाईट, सुखदुःख, सत्य असत्य असे द्वंद्व या जगामध्ये आहे. आद्य शंकराचार्य सांगतात, सत्य व अनृत्य म्हणजे असत्य यांचं मिथून म्हणजे जोडपं म्हणजेच हे जग होय. हे द्वंद्व समजून घेतले तर त्याच्या झळात दाहक वाटत नाहीत. मन शांत राहते. लाभ हानी, सुखदुःख, यश अपयश, सन्मान अपमान इत्यादी प्रसंगी मन स्थिर व शांत राहते. आपली जागा सोडित नाही. त्यामुळे मनाला त्या गोष्टी बाधत नाहीत. जीवनध्येय, ध्येयवादी जगावे, निश्चित असे ध्येय ठरवावे व ते पूर्ण करून घ्यावे. ध्येय असल्यानंतर माणूस इकडे तिकडे भटकत व भरकटतही नाही. त्याच्या प्रवासाला विशिष्ट अशी दिशा सापडते. विनोदी वृत्ती असावी. विनोदाची जोपासना करावी. मन हलके होते. गंभीर प्रसंगाकडेही विनोदी दृष्टीने पाहिले की त्याचे गांभीर्य संपून जाते. विनोदी माणूस अनेक गोष्टी सहजतेने घेतो. विनाकारणाचा तणाव वाढवून घेत नाही. प्रार्थना, ईश्वराची प्रार्थना करावी. प्रार्थनेमध्ये प्रचंड शक्ती आहे. ईश्वराकडे जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना करावी. सर्वांचे कल्याण व्हावे. सर्वांना सुख, शांती, समाधान मिळावे. सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा. सर्वांना आयुरारोग्य, समृद्धी, संपत्ती, श्रीमंती मिळावी. सर्वांवर प्रभूच्या प्रेमाचा वर्षाव व्हावा. अशा स्वरूपाचे मागणे देवाकडे मागावे. प्रार्थनेने मन शांत, प्रसन्न व आनंदी बनते. उत्साह निर्माण होतो. महात्मा गांधींना प्रार्थनेमधूनच शक्ती मिळत होती. साधी राहणी, साध्या राहणीला पर्याय नाही. साधी राहणी म्हणजे संयमित उपभोग. आपल्या गरजा कमीत कमी ठेवणे. त्याने आरोग्याचे व पर्यावरणाचेही संरक्षण होते. माणसाची खरी प्रगती म्हणजे माणसाने स्वतःला ओळखणं. त्यासाठी इंद्रिय व मन यांच्यावर संयम ठेवायला हवा, असे गांधीजी सांगत असत. अशी जीवनशैली ही निसर्गस्नेही जीवनशैली ठरते. गरजा व हाव यात फरक करणे व गरजा कमीत कमी करणे यात अभिप्रेत असते. ज्या गरजा पूर्ण कराव्या लागतात त्या निसर्गाची कमीत कमी हानी करून भागवाव्यात. डोक्यात उच्च उदात्त विचार बाळगावेत. हृदय प्रेमाने उच्चमळून यावे. विश्व कल्याणाची इच्छा बाळगावी. सद्गुण संपन्न आचरण असावे. मन स्थिर व शांत असावे. समाधान व समता ढळू देऊ नये व राहणी साधी असावी. अशा पद्धतीने वागणे म्हणजे सर्वोत्कृष्ट जीवनशैली अंगीकारणे होय. माणसाचे मनुष्यत्व अशा जगण्यातच आहे. चांगलं जगा व जगू द्या. अंतिमता हेच खरं आहे. धन्यवाद.